नमस्कार. पाहू शकता की आज परभणीच्या सोनपेठमध्ये आम्ही आलो आहोत. तर सोनपेठ शहरामध्ये पूर्ण शहरातील जे पाणी पुरवला जातो त्या केंद्रावर आम्ही आलो आहोत की ज्या ठिकाणीचे पाहू शकता की हे फिल्टर पाण्याचा टँक आहे. ह्या ठिकाणाहून म्हणजे गोदावरी नदीचं पाणी पाईपलाईन ह्या ठिकाणी येतं आणि ह्या इथून फिल्टर पाणी कशा प्रकारे केलं जातं. गेल्या अनेक वर्षापासून जे हे फिल्टर पाण्यासाठी जे उभारलंय त्याच्यासाठी आपण पाहूया की कशा प्रकारे फिल्टर पाणी होतं. निश्चितच सोनपेठ शहरातील नागरिकांना आरोग्यमुक्त व स्वच्छ पाणी मिळतंय का हे पण पाहणं महत्वाचं आहे. तर कॅमेरामॅनला विनंती करतो की माझ्यासोबत चला. पाहू शकता की आपण आता बोललो होता की बाबा की ज्या प्रकारे की ह्या ठिकाणी जे पाणी पुरवठा जे आहे पूर्ण शहरामध्ये पाणी पुरवठा होतो इथून, जेणेकरून की गोदावरी गंगेचं पाणी ह्या ठिकाणी येतं या आणि हे पाण्याचे कारंजे बघा. हे पाण्याचे कारंजे उडून पुन्हा हे पाणी असं वाहत पूर्ण फिल्टर होण्यासाठी ह्याच्यामध्ये म्हणजे काय टाकलं जातं. हे रू वॉटर आहे गंगेचं पाणी. हा. आणि ह्याच्यामध्ये आम्ही ब्लिचिंग पावडर 1000 लिटरला 1 तोळा टाकतो. हा. आणि आलमची डेप हे एवढं टाकून आम्ही हे आता पूर्ण म्हणजे पाईपलाईन ते गंगेचं पाणी आता हे रू वॉटर गंगेहून आलेलं आहे. तुमच्याकडे आलं हे आमच्याकडे आलं. आम्ही ह्याला शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडर. शुद्ध झालेलं पाणी कुठे आहे? शुद्ध झालेलं पाणी इकडे खाली आहे दाखवतो. बघू शकता की हे जे आपल्याला बॉटलीमध्ये आपण आता पाणी घेतलेलं आहे हे असं पाणी गंगेचं इथपर्यंत येतं पाईपलाईननं आणि पुन्हा हेच पाणी हे फिल्टर केलं जातं. त्या फिल्टर पाण्यामध्ये वेगवेगळे काही पावडर वगैरे मिक्स करून त्याला आहे ना म्हणजे शुद्ध करण्याचा प्रयत्न केला जातोय. तर कॅमेरामॅनला विनंती करतो की हे इकडचं पाणी दाखवा. या इकडचं दाखवतो. चला पुढे चला. स्टॉप कर. बरोबर. पाहू शकता की गेल्या 25 वर्षाच्या कारकाळातील ज्यांची आतापर्यंत नगरपालिकेवर गेल्या कित्येक वर्षाची एक हाती सत्ता होती, तर इथलच्या सत्ताधारी लोकांनी आतापर्यंत कशा प्रकारे नागरिकांना पाणी पाजलं, नागरिकांना पण माहिती की कोणतं पाणी आपण केलं, तर त्यात सतत पाठपुरावा करण्यासाठी आपण थेट ह्या पाणी पुरवठा केंद्रावर आला तर निश्चितच इथून पाणी पुरवठा सुरळीत होतोय का आणि खरंच इथलच्या नागरिकांना स्वच्छ पाणी मिळतंय का. तर सोनपेठ नगर परिषदचे नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या मार्फत ते कालच ह्या फिल्टर प्लांटला त्यांनी भेट दिली आणि निश्चितच त्यांनी भेट देऊन इथं स्वच्छता आहे का ते पण बघितलं. निश्चितच आपण पाहू शकता की आणखीन पुढे कशा प्रकारे फिल्टर पाणी आहे का उगाच काहीतरी नागरिक आपली म्हणजे दिशाभूल करताय आणि निश्चितच नागरिकांना इथं स्वच्छ पाणी मिळते का हे पण पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरामॅनला विनंती करतो की पुढे चला. पाहू शकता की या ठिकाणी जर पाहिलं तर जेणेकरून की सोनपेठ शहरामध्ये इथून पाणी पुरवठा होतो तर निश्चितच पाणी पुरवठा कशा प्रकारे होतो हे पाहणं महत्वाचं होतं. तर आपण थेट ज्या ठिकाणी पाणी फिल्टर होतं त्या ठिकाणी आला आहोत. तर हे पाहू शकता की हे पूर्ण फिल्टर पाणी झालेलं आहे. हे फिल्टर पाणी पूर्ण सोनपेठ शहरामध्ये पाईपलाईननं त्याचं पुरवलं जातं प्रत्येक वार्डाकडे. तर निश्चितच पाहू शकता की हे जे पाणी आहे का हे पाणी गंगेहून आलेलं आहे आणि हे जे पाणी का हे पाणी आता म्हणजे फिल्टर झालेलं आहे. तर निश्चितच पाहू शकता की तुम्हाला वाटेल किंवा अगोदरच यांनी भरून ठेवलंय का काय, तर आपण डबल एकदा भरून हे पाणी निश्चितच बघू की पाणी खरंच फिल्टर आहे का आणि नागरिकांसाठी हे भरून घ्या पाणी. हे पाहू शकता आता स्वतः हे आपण पाणी भरून घेऊ. निश्चितच हे पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी वापरण्यासारखं आहे का हे पण पाहणं महत्वाचं आहे. तर निश्चितच पाहू शकता हे पाणी असं पाणी फिल्टर होते. पाहू शकता हे केलं पण जाते. आता त्यांनी पाणी केलंय म्हणतात मला प्यायला काय हरकत नाही, तर मी पण तुम्हाला पिऊन दाखवतो जेणेकरून की आपण जे फिल्टर पाणी म्हणतात ते खरंच पिण्यासारखं आहे का हे पण बघू. एकदम पेयासारखंच पाणी आहे. आतापर्यंत 25 वर्षाच्या काळामध्ये लोक म्हणले की बाबा इथं फिल्टर बसवलंय, फिल्टरचं पाणी खरंच पेयासारखं आहे का. जे की आता जे सध्याचे नगर परिषदचे नगराध्यक्ष परमेश्वर भैया कदम यांनी एक आश्वासन दिलं होतं की पहिल्यांदा आहे ना 6 महिन्याच्या पूर्वी मी तुम्हाला फिल्टर पाणी पाजणार आणि निश्चितच आता मी ते फिल्टर
एकदम आरोग्याला हानिकारक नाहीये. बरं काय सांगाल की ह्याच्यामध्ये काय काय टाकलं जातं या? त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर आहे 1000 लिटर एक टोळा आणि आलम एक डेप 1 तासाला 1 डेप असं आम्ही फिल्टर पाणी करून सरपटकरांना पिण्यासाठी देतो. पण काल जे तुमच्या फिल्टर प्लॅन्टला भेट देण्यासाठी नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांनी धावती भेट दिली तर त्यांनी तुम्हाला काय सूचना दिल्या? त्यांनी म्हणजे की लोकांना चांगलं पाणी द्या, एकदम व्यवस्थित पाणी द्या आणि कालपासून पाणी व्यवस्थित दिलं चालू आहे. इथं जवळपास पाहिलं तर तुमचे म्हणजे इथं किती जण कामाला आहेत आणि तुमचे म्हणजे फर्स्ट सेकंड असे तुमचे लावलेले आहेत का? दिवसा 2 आणि संध्याकाळी 2 लावलेले आहेत इथं कामाला अध्यक्ष साहेबांना. म्हणजे दिवसातून दिवसा मी एक आहे आणि राष्ट्रपाल विठ्ठल चव्हाण राष्ट्रपाल 2 जण. जे नाईटला जे रात्रीची जे ड्युटी करते ते व्यवस्थित देतात ते व्यवस्थित पाण्याकडे लक्ष देते, झोपत नाहीत काय नाही. पाहू शकता की सोनपेठमध्ये जे पाणी पुरवठा जे होतो त्या ठिकाणी आपण निश्चितच सोनपेठ शहरातील पाहिलं तर पाहू शकता की हे अशा प्रकारे हे काय ह्याला काय म्हणते हे पाण्यामध्ये किती टाकलं जातं? हे 1 तासाला 1 डेप म्हणजे 1 तासाला 1 डेप. तर जवळपास ह्या दिवसात 3 डेपा लागतात. 3 डेपा लागतात दिवसात. एक अर्धी डेप आम्ही 1 तासाला ठेवतो. ह्याला काय म्हणते म्हणले? आलं द्या बरं थोडा द्या तुकडा. हे आलं नाही. हे पाहू शकता हे पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये जे काही म्हणजे पाण्यामध्ये काही कीटकनाशक वगैरे असतील तर ते मुक्त केले जाते आणि त्याचं फिल्टर पाणी कसं बनवलं जातं हे त्यामध्ये टाकून आरोग्यासाठी एकदम स्वच्छ पाण्याचा पुरवठा ह्या ठिकाणी होत आहे. पण काही अनेक नागरिक बोलत आहेत की बाबा 6 महिने झाले नगराध्यक्ष होऊन ह्यांचं खरंच काम कसं आहे काय आहे तर त्याच कामाचा पाठपुरावा करण्यासाठी आज आम्ही ह्या ठिकाणी आलो आहोत. तर निश्चितच पाहू शकता की आपण पाणी शुद्ध करण्यासाठी जे हे टाकलं जातं ब्लिचिंग पावडर तर निश्चितच हे कसं टाकलं जातं काय टाकलं जातं त्यांच्याकडून माहिती घेऊ. कसं टाकतात सांगा बरं. हे सर ऐका, आम्ही 1000 लिटरला 1 टोळा ब्लिचिंग पावडर टाकतो. असे आम्ही त्याचे पाण्यामध्ये टाकून शुद्धीकरण करून देतो. बरं मला म्हणायचं की बाबा इथं काही 12 तासाचे 8 तासाचे ते ड्युटीवर असतात. हे जवळपास किती टाकते ते? नाही त्यांना सांगितलेलं आहे ना तसं की बाबा 1000 लिटरला 1 टोळा टाका. हे जर जास्त टाकलं तर पोट बिघडतंय. त्याच्यामुळे हे 1000 लिटरला 1च टोळा टाकतो आम्ही. बरं हे 1000 लिटरला 1 तर म्हणजे 1000 लिटर कुठं पाणी बसतं? हे 1000 लिटर पाणी म्हणजे एक आम्ही म्हणजे कसा अंदाज आहे तुमचा? 1000 लिटर इथं तर काही टँक वगैरे दिसत नाही मला. नाही 15 मिनिटाला आम्ही हे टाकतो 1 टोळा. 15 मिनिटाला 1 टोळा टाकून देतो आम्ही. हे म्हणजे अंदाजाने टाकताय? हा अंदाजानं टाकतो. बरं हे पाण्यामध्ये टाकल्यानंतर नेमकं त्या पाण्यामध्ये काय प्रक्रिया होती? हे टाकल्यानंतर जंतू किडे कीटकनाशक हे जे आहेत ना पाण्यामधले ते पूर्ण नष्ट होऊ शकतात. पाहू शकता हे जे पावडर म्हणजे पाण्यामध्ये टाकल्यानंतर जे पाण्याची शुद्धीकरण जे पातळी असते ते स्वच्छतेकडे जाते. जे म्हणजे पाणी एकदम नागरिकांना आरोग्यमुक्त पिण्यासाठी. तर पाहू शकता की अनेक 25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे लोकांना असं म्हणजे शुद्ध पाणी आणि फिल्टर पाणी प्यायला भेटलं नाही. नुसत्याच गप्पा आणि गोष्टी मारण्यातच आतापर्यंतचे पुढारी आपल्याला पाहायला मिळाले. पण निश्चितच एक नवा रूपाला आलेला एक चेहरा म्हणजे सोनपेठ शहरातील नगराध्यक्ष परमेश्वर भैया कदम यांच्या नेतृत्वामध्ये सोनपेठ शहरातील एक चांगल्या पद्धतीचं कार्य आणि चांगल्या पद्धतीचं काम होत आहे. आपण आताशी फक्त आहे ना पाणी पुरवठ्याचं दाखवलं तर पूर्ण सोनपेठ शहरातील पण कशा प्रकारे 6 महिन्यामध्ये कसे काम झाले तर काय नाल्या वगैरे रस्त्याचे काम व्यवस्थित होतात का हे पण पाहणं महत्वाचं आहे. तरी काही लोक म्हणतात की बाबा काही कामं झाले नाहीत त्यासाठी आपण त्यांचे कामं दाखवू आणि झालेले रस्ते ते पण दाखवू. मी माझ्या नव्हते आपण पाहता